चला सामना सुरू होत आहे दोन संघांमध्ये. मागचा सामना 46 धावा डिपेंड केल्या, 46 धावांचं संरक्षण केलं टीम आडिवली संघाने. चला मोहन पोलोर यानं पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, बॉल हवेत आहे मात्र हवेतून संचार केलाय बॉलने आणि पहिल्याच बॉल वरती काऊ कॉर्नरच्या दिशेला भव्य षटकार. शैलेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार पाहिला. यावेळेस एजंट टेकन बॅटर बाद. पहिला धक्का, षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय मोहन फुलोरेला, मिळाली आहे इम्पॉर्टंट विकेट. ओ यावेळेस पाहावं लागेल, दिशापासून भरकटलाय गोलंदाज. विकेट मिळाल्यानंतर खरं तर चांगले चेंडू फेकायचे असतात कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. एखादी मोठी विकेट मिळाली की धाबा झाल्यात त्या 7. पुन्हा एकदा पूल केलाय, बॉल हवेत आहे. जगदीश दुधकर ओ झेल खाली आलाय, इम्पॉर्टंट विकेट होती. थ्रो कुठे केलाय पाहावं लागेल आता. 2 धावा मिळाल्या. एक चपळ क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती कारण एक फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे. एंड टायमाला पाहतोय पंचांची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे करत असतात. सातत्याने मलंगडमध्ये पाहिलंय, बदलापूरमध्ये सुद्धा ते पंचगिरी करतात. आणि एक साधा सोपा झेल होता, कठीण तर काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, मात्र कधी कधी सोपे झेल सोडताना सुद्धा पाहिलं आपण. पुन्हा एकदा त्याच दिसेल हाफ ट्रॅकर, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, 1 बाउन्स, 4. ज्या अमित पाटीलचा झेल सोडला त्याने मात्र चौकार दाखवला. पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू, छेडछाणी करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलला एकूण धावा जर पाहिल्या तर 13 धावसंख्या, एक वाईडच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा त्या दिशेला, आता मात्र नो मिस्टेक. जगदीश दुधकरने टिपलाय झेल, संपलाय तो अमित पाटीलचा खेळ आणि पहिल्या षटकाचा सुद्धा खेळ समाप्त झाला. धापलकवरती 2-13.
गंधारी गावचे उद्योजक रोहिदास शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण रोहिदास शेठ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करावा. चला, ओव्हर नंबर 2 मध्ये जगदीश दुधकर ज्याने मगाशी चांगला झेल सोडला, पहिला झेल सोडला होता, त्यानंतर टिपला झेल शेवटच्या बॉलवरती. गोपीचंद आल्यात आता डावकऱ्यातच आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण संदीप, यावेळेस चांगला चेंडू होता. गोपीचंद नॉन स्ट्राईक आणलाय. डावकऱ्यातचे फलंदाज पहा मिळतात आपल्याला स्ट्राईक वरती असताना. संदीप पाटील सलामीचा बॅटर आहे या टीमचा. अद्यापर्यंत 2 खेळाडू बाद झाल्यात. वसारच्या विरोधात आयरेस संघ खेळ करत असताना मैदानामध्ये. त्याच्यानंतर आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या सामन्यामध्ये सापाड आणि संदीप, यावेळेस लेग बिपरचा अपील स्ट्रॉंग आहे आणि पंच मात्र यास कोणत्याही प्रकारची खून केली नाही आहे. खूप स्ट्रॉंग अपील होतं. कीपर, इतर खेळाडू, गोलंदाज अपील करू शकता. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहिला पंचांनी. दशरथ सर चोरकात आहेत आणि आमचे सुनील मामा चौधरी. जिथे कमी तिथे सुनील मामा. एका ओव्हरमध्ये यास आत्ताचा चेंडू सुद्धा अगदी चांगला निघून जातोय, सरळ रेषेने निघून गेलाय. एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार जर एका फलंदाजाने मारले तर रोहिदास शेठ पाटील गंधारी गावचे उद्योजक यांच्या वतीने 1000. बातचीत करत असताना दोन्ही खेळाडू. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 13. यावेळेस फटका चांगला, कॅचचा कॉल, डीप मिड विकेटला षटकार. थँक्यू. आता 12च्या नंतर असं गाणी येऊ द्या, सध्या नको. आता पुन्हा एकदा यावेळेस मात्र भरपूर दिशापासून भरकटलाय. पडल्यानंतर खूप बाहेरच्या दिशेला स्किड झाला चेंडू. वाढचा इशारा येत असताना मगाशी एक षटकार आला संदीप पाडीच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बिग हिट, प्रॉपर टायमिंग, षटकार साधा. दोन षटकार एकाच ओव्हरमध्ये आल्या, त्यामुळे धावसंख्येचा बेग 26 धाबा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. करम भगत आणि जितेश पाटील यांना विनंती आहे की मंचावरती या. आताचा चेंडू वेल लेफ्ट, काय डॉट गेलाय आणि षटक संपलाय. 2 षटकार जरी आले असले तरी शेवटचा चेंडू डॉट होता. गोलंदाज जगदीश दुधकरचा 2 ओव्हरमध्ये धाबा 13च्या सरासरीने 26. आपल्या कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक, डॅशिंग मॅन, हँडसम पर्सनॅलिटी
अर्जुनभाई बाबूशेठ पाटील यांच्यावरती अधोरेखित हे गाणं सातत्याने शिवसेनेसाठी खासदार साहेब श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य करत असताना या कंडल डोंबिवली परिसरामध्ये सातत्याने पाहिलं आपण. ओव्हर नंबर 3 पहिलाच बॉल हो यॉर्कर होता. समोर समोर खेळले तेथे फिल्डर दूरवरती आहेत मात्र तरी सुद्धा 2 धावा मिळाल्या. गोपीचंद अगदी यॉर्कर होता. खोलवट टप्प्याचा चेंडू त्याला समोर फक्त बॅट केली आणि त्याच्यावरती या 2 धावा मिळत असताना 28 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तिसरं षटक नरेंद्र यांना पाहतोय. ओ आताचा बॉल चांगला होता या ठिकाणी कीपर बीट. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. याचा आवाज झालं होतं. खूप इम्पॉर्टंट असतात असे चेंडू मोठा फटका खेळत असताना. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि आता मात्र बातचीत करत असताना पुन्हा एकदा खेळाडू फटका येते सुद्धा चांगला आहे. कॅचचा कॉल मात्र फिल्डर उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर राजेश वाहिले त्या ठिकाणी उपस्थित होते. धावा मिळते त्या 2. या ओव्हरमध्ये पाहतो अद्यापपर्यंत 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा चांगला खोलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह केलाय. पुन्हा 2चा कॉल आहे मात्र आता एकच जामेल. चेंडूवरती वेगाने आल्यात. राजेश ते पाहता मात्र एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. लेफ्टी राईटी त्यामुळे फिल्डिंगमध्ये परिवर्तन सातत्याने होत असताना धावसंख्या 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चला मगाशी 2 षटकार संदीप पाटीलच्या बॅट मधून पाहिलंय. एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू जमिनी लगत फटका मिसफील्ड झाली. 102 मध्ये रूपांतर. 2 मध्ये रूपांतर होत असताना चांगला सामना या ठिकाणी पाहतो. अद्यापपर्यंत चांगलं षटक फेकत असताना आउटसाइड ऑफ स्टंप. कीपर बी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाबला गेला. अतिशय यास चांगला चेंडू होता आणि येथून षटक समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या आयरेस संघाच्या 34 धाबा आहेत. 3 ओव्हरमध्ये 34.
चला बॅटर चला आपापली पोझिशन घ्या. गोलंदाज सुद्धा आल्यात. चला 2 बॅटरना पाहतोय आपण. 34 धाबा झाल्यात. 3 ओव्हरचा केस समाप्त झालाय. संदीपच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले. गोपीचंदने सुद्धा मागच्या ओव्हरमध्ये एकेरी दुहेरी धाबा एकपटल्या. गोलंदाज पाहतोय आपण जगदीश दुधकर. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर्दी. 4थ्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल पटका चांगला आहे. आणखीन एक षटकार 6 धावा. पहिला षटकार आलाय. 4थ्या षटकाला सुरुवात होते ना होते ते संदीप पाटील. 3 षटकार अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. आताचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. प्रत्येक पेल्याला मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 40 ही धावसंख्या. अद्यापर्यंत 2 बाद 40. धाबा पाहतो या सामन्यामध्ये वसाडच्या विरोधात आयरेस संघ आणि त्यानंतर सापाडच्या विरोधात संदप. वा पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. आउटसाइड ऑप्शनला पिचिंग करत असताना पाहिलं गेलाय कारण बाईट फुल आहे त्यामुळे ते पाहतोय आपण. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर 2 चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुल टॉस. भरपूर ताकद लावली आहे. हा सुद्धा षटकार 6 धावा. जरी 2 चेंडू डॉट आले तरी सुद्धा 2 षटकार पाहायला मिळाले. संदीप पाटील पुन्हा एकदा षटकार. वाईट आहे. हे आज पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून गेलाय आणि बाईटचा इशारा करत असताना स्कोर झाला तो एकूण 53. धाबा. 4थं षटक. 3ऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक होतं. 4थ्या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत 3 षटकार येताना पाहिल्यात. पुन्हा एकदा वाईट आहे. 54 धावा. प्रत्येक वेळेला आवडसाड अपस्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय.
पुन्हा एकदा फटका चांगला, कॅचचा कॉल, झेल टिपला जातोय, रनिंग कॅच. राजेश वायलेने झेल टिपला. अखेरकार वादळाला शांत केलंय. ज्या मैदानामध्ये वादळ उठवलं होतं संदीप पाटील नावाचं, एकूण 5 षटकार ठोकलेत त्यांनी. जगदीश मात्र दोन्ही षटकामध्ये मागडा ठरत असताना पाहिलं गेलंय. आणि आता शेवटचा अंतिम षटक. राजेश पाहिले. 54. पहिलाच बॉल सरळ केल्यात, पटका छान आहे. 4 1 बाउन्स. अगदी थोडंस अंतर कमी राहिलं, नाही तर 6 धावा मिळाल्या असत्या. सफेद रेषा आहे त्याच्या अगदी जवळ पडलाय बॉल. हो स्लोवर, एकदम स्लो चेंडू होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. आणि पहा येते काय घडलंय. 2 धावा मिळत असताना जिथे एकच होती तिथे 2 मिळाल्या. स्ट्राईक पुन्हा एकदा गोपीचंदकडे जाईल. 2 चेंडू 6 धावा. 60 रन ऑन बोर्ड. धाबा तर लागल्या स्कोरबोर्ड वरती. चांगल्या धावसंख्येकडे अग्रेसर झालाय, कारण भरपूर मोठे फटके आले. या स्लोवर चेंडू फेकलाय आणि फलंदाज बाद, एजंट टेकन, बॅटर बाद. मच्छिंद्र पाटील आले नवीन बॅटर. गोपीचंदने या ओव्हरमध्ये चौकाराने सुरुवात केली, त्यानंतर 2 आल्या, त्यानंतर विकेट मिळाली. राजेश पाहिले ना, अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. चला टॉस साठी संदप आणि त्याच्या विरोधात सापाड. फुल टॉस होता. डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव केली, दुसरीसाठी निघाल्यात मात्र डायरेक्ट हिट. आणि आता पाहावं लागेल येथे काय घडलंय. पाहायला मिळेल
खेळाडू आउट आहेत की नाहीत हे पाहिलं जाईल आता. आणि खेळाडू रन आउट आहे. त्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्यानंतर 2, त्यानंतर विकेट, त्यानंतर रनआउटची विकेट. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाबा झाल्या त्या एकूण 61. 61 धाबा आहेत. स्कोरबोर्ड वरती राजेश पाहिले शेपटचं षटक. पुन्हा एकदा कॅचचा कॉल आहे आणि कॅच टिपला जातोय. रनिंग कॅच, गुड कॅच राजेश पाहिले. चेंडू या ओव्हरमध्ये टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. एका चौकार षटकार, एखाद विकेट. विपक्ष टीमला हवी आहे. डॉट बॉल हवा आहे, कारण दुसरीकडे आयरेस संघाला एखादा मोठ्या पडक्याची अपेक्षा असेल की जेणेकरून एक सेट टार्गेट होईल. कारण 61 झाल्यात, मोठी धावसंख्या उभी केली आहे. त्यामध्ये संदीप पाटील यांचा सिंहाचा बाटा होता, ज्याने भरपूर षटकार पाहायला मिळाले त्याच्या वतीने. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे चाललाय आणि खराब फिल्डिंग. गरज नव्हती एवढ्या वेगाने येण्याची आणि तिथे 2 धाबा झाल्या. तिसऱ्यासाठी निघाल्यात आणि 2च धाबा पहा मिळतील. एकूण 63 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय. 64चं लक्ष असेल. जाऊया आता पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये संदपच्या विरोधात सापाड. उमेशजी भंडारे उपस्थित आहेत, त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सापाड टीम चला. कॅप्टन सापाड संघाचे कॅप्टन चला अशोक पाटील या लवकर. चला टॉस करूया. 2 संघामध्ये आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील या गटातील शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर चालेल. चला टॉस सापाड टीमने कॉल दिलाय. काटा आलाय. टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग. विपक्ष संघ सापाड आहे, घरचं मैदान आहे. कमीत कमी किती धावांवरती रोकाल? तसं काहीच नाही आम्ही हे केलं. आमचं नॅचरली गेम आहेत ते आम्ही आमचे गोलंदाज आहेत तसं आम्ही गोलंदाजी करू. काय म्हणाले स्पर्धेविषयी? जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित आमदार आणि खासदार चषक पहिल्यांदा डे नाईटची स्पर्धा. खूप चांगली आयोजन आहे आणि इथं आम्हाला खेळायला भेटलं त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. रमेश पाटील हे होते टीमचे कॅप्टन. चला टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सापाड टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. खेळाचं पहिलं सत्र संपलंय, जिथे टीम आयरे ने प्रथम बॅटिंग केली
आणि एक मोठी धावसंख्या उभी केली आहे. 63 धाबा केल्या, 64 धाबा या चेस होतील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर खेळाच्या उत्तरार्धामध्ये मिळेल. सामना जसा सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मित्र रोशन सर संते यांचा आवाज मला ऐका मिळेल. Thank you so much. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ आयरेगाव 40+ या टीमला. अप्रतिम बॅटिंग गेली या मॅचमध्ये. खास करून संदीप पाटीलने इम्प्रेस केलं. संदीप पाटीलने आपल्या टीमसाठी 33 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर 11 धावा बनवल्या, त्या म्हणजेच गोपीचंद पाटील यांनी. 6 धावा बनवल्या. शैलेश शेलार यांनी षटकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवरती ते बाद झाले. सलामीची जोडी आहे उर्मिला भोईर प्रतिष्ठान गावदी वसार या टीमची. जगदीश दुधकर आणि राजेश फुलोरे ही जोडी दाखल होतीये आणि गोलंदाजी मार्कवरती रुपेश भगत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 30 चेंडू बनवायच्या धावा 64 या मॅच मध्ये. जगदीश दुधकर रन मशीन वसार या संघाची. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. संदीप पाटील फार वेगाने आले होते आणि चेंडूला अडवलेला आहे. 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. आयरेगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे. करंजी भगत, तुषार शेलार, जितेश पाटील, नायर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. चंदन दादा भगत यांचा हा संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतलीकडे लागते. शॉर्ट टर्नमॅनला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. दिनेश पाटील आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. धावसंख्या आहे 2. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला दमदार चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार. संख्या आहे धावफलकावरती 10. प्रवीण दादा मात्र देखील इन ऍक्शन मध्ये आहेत आयरेगाव या संघाच्या माध्यमातून.
ऑन साइडला पुल करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग चालाय. हा तिसरा दर्जेदार चौकार. सो मच. या पुढच्या सामन्यामध्ये सापाड संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि सापाड गावची मानाची पालखी एकविरीला नक्कीच आज सकाळी पोहोचली. ऑन साइड लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक अप्रतिम, आउटस्टँडिंग, कार्बन कमाल कॅच पकडलीये अमित पाटीलने. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन जगदीश दूधकर. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. पप्पू म्हात्रे येत आहेत, नवीन फलंदाज. वसार या संघाच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकावरती. जगदीश बाद झालेला आहे. नवीन गोलंदाज यस सुयश पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या आहे 14. जिंकण्यासाठी 50 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 24 चेंडू शिल्लक आहेत, बनवायच्या धाव 50. गोलंदाज पुन्हा एकदा सुयश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय, मिळते एक धाव्या चेंडूवरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कोलिवली गावचे उद्योजक समाजसेवक सचिन शेठ कारभारी साहेब उपस्थित आहेत. धावसंख्या 16. ऑन साइडला विकेट. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न अप्रतिम केलेले आहेत. शैलेश शेलार अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहे, ज्यांचा फिटनेस आपण पाहिला तर असं वाटत नाही की ते 40+ आहेत. संदीप पाटील असतील, शैलेश शेलार, खूप चांगला फिटनेस त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे. स्वीप करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 21-21. स्विच इट, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक, हा दुसरा चौकार. कोलिवली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. शफल झाले, क्रॉस रनने खेळतायत, सलग चालाय, हा तिसरा चौकार. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे, स्वप्नवत सुरुवात झालीये
या मॅच मध्ये उर्मिला भोईर प्रतिष्ठान गावदेवी वसार या संघाच्या माध्यमातून आहे 29-29 धावफलकावरती 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. हर्षल भोईर पुरस्कृत हा संघ जे आडिवली गावचे आहेत. हर्षल भोईर अपील करतायत LBW चे आणि अपील फेटाळली पंचांनी. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 34. थँक्यू. तर एक आहे आपण या व्यासपीठावरती आमच्या या उपस्थित असणारे सचिन शेठ कारभारी एक दानशूर दाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नेहमीच मदतीचा हात देणारे सचिन शेठ कारभारी यांना विनंती करेन की आपण यावं. चला या आपला या ठिकाणी आपण करतोय सदिच्छा सन्मान आमचे बिरुदादा भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा या मंचावरती केला जातो या मान सन्मान. महाराष्ट्राचे वस्त्रालंकार, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख मोमेंटम अतिशय शानदार सन्मान चित्र पहा मिळतो आपल्याला. सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे दृश्य होतं आणि त्यांचा ज्या ठिकाणी आपण केला गेलाय सन्मान. थँक्यू सो मच. पप्पू म्हात्रे आणि राजेश फुलोरे ही जोडी आहे. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन पप्पू म्हात्रे आहेत ज्याने 3 चौकार लगावले सलग. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये येत आहेत रुपेश भगत. ज्या रुपेश भगतने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती, तोच रुपेश भगत येतोय. कमबॅक करावा लागेल कारण की उर्मिला भोईर प्रतिष्ठान गावदेवी वसार या संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला हुक करतायत. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आज 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल, विद्यमान नगरसेवक अर्जुनभाई पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकतोय. बॅकफुटला गेले. लेटकटचा फटका आणि फिल्डर बीट होत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली चेंडू आणि फिल्डर मध्ये. ती शर्यत जरी फिल्डरने जिंकली असेल तरी 3 धावा पूर्ण होत आहेत. प्रत्येक धावेला टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मधून. प्रत्येक धावेची किंमत माहिती आहे. उर्मिला भोईर प्रतिष्ठान गावदेवी वसार या संघाला. हर्षल भोईर जे आडिवलीचे आहेत पुरस्कर्ते या संघाचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 38. सव्वीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, डॉट बॉल येतोय. खासदार चषकाचे आयोजक निखिलजी केने यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आयरेगाव 40+ या संघाला. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे, स्विंग रमेश रुपेश भगत इम्प्रेस करतायत. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा चेंडू, डॉट. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 38. चेंडू शिल्लक आहे 13. एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज या सामन्यामध्ये आहे. वसार या संघाला जिंकण्यासाठी 13 चेंडू 26 धावा बनवायच्या आहेत. काटेकी टक्कर, बिग फाईट सामना सुरू आहे. या दोन संघांमध्ये क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. आयरेगाव विपक्ष वसार. डान्सिंग डाऊन द विकेट, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42-42. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. तसेच ज्यांचं विशेष सहकार्य आहे, मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती ग्रुप आदरणीय शरदजी लोखंडे साहेबांचं देखील खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. अमित पाटील येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल वसार संघ. आणि तो फटका येतोय, ग्लोरियस स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. मॅच मी आधीच म्हटलं होतं हे षटक प्रतिबिंब असणार आहे. 11 चेंडू 16ची गरज. ऑन साइडला, क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, चौकार.
बाराची गरज, समीकरण सोपं झालेलं आहे. उर्मिला भोईर प्रतिष्ठान गावदेवी वसार या संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 10 चेंडू 12ची गरज. काय बॅटिंग सुरू आहे या मॅच मध्ये. राजेश फुलोरे आणि पप्पू म्हात्रे मध्ये चांगली पार्टनरशिप, मॅच विनिंग पार्टनरशिप म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. ऑन साइडला पुल करताय, डीप मध्ये फिल्डर आहे शैलेश. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते आणि दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथून मात्र वसार संघाला माहिती आहे सिंगल डबलने देखील सामना आम्ही जिंकू शकतो. हा आत्मविश्वास वसार संघाला आहे. 9 चेंडू शिल्लक, 10ची गरज. 9 चेंडू 10 बनवायचे आहेत. राजेश क्या बात आहे, लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑनला हा झेल पकडलेला आहे. संदीप पाटीलने फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. राजेश फुलोरे बॅक टू द पवेलियन. एक षटकार एक चौकार लगावला. 15 धाव बनवले आपल्या टीमसाठी. राजेशने. भोलानाथ म्हात्रे येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. दोघे सख्खे बंधू आहेत, पप्पू म्हात्रे आणि भोलानाथ म्हात्रे. 8 चेंडू शिल्लक, 10ची गरज. विकेट मिळवली आहे. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू झाला डीप मध्ये, थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. येणारे 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे अब तक 56 धावा. लॉफ्टेड कव्हरचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 58. 6 चेंडू शिल्लक, 6ची गरज. या सामन्यामध्ये हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. आयरेगाव विपक्ष वसार हा सामना सुरू आहे. रणबॉल इक्वेशन. 6 चेंडू बनवायच्या धावा 6. संदीप पाटील. आणि जर संदीप पाटीलने हा सामना जिंकून दिला आयरेगाव या संघाला, तर करण भगत यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. संदीप पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. 6 चेंडू बनवायच्या धावा 6 या मॅच मध्ये. पाईनवूड या हॉटेलवरती पार्टी असेल जर हा सामना वसार संघाने जिंकला. स्वतः मालक इथे उपस्थित आहेत. यस, जोगेंद्र म्हात्रे आणि पप्पू म्हात्रे आणि भोलानाथ. पाईनवूड जे हॉटेल आहे त्या हॉटेलचे ते मालक आहेत आणि संपूर्ण संघाला ती पार्टी असणार आहे जर हा सामना जिंकला. सहा बॉल 6. चला सामना सुरू करायचा आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका. पप्पू आहेत स्ट्रायकिंगला फलंदाज. पप्पू म्हात्रे. गोलंदाजी मार्क होती संदीप पाटील.
पहिला चेंडू कॉट अँड बॉल. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल. पप्पू म्हात्रे बॅक टू द पविलियन. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धाव बनवायचे आहेत. पाच चेंडू शिल्लक 6 ची गरज या सामन्यामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे संदीप पाटीलने. जर हा सामना जिंकून दिला तर संदीप पाटील साठी पारितोषिक आहे करण भगत यांच्याकडून 1000 रुपयांचं. प्रथमेश ठाकूर यांचे इथे आगमन होते. काल त्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. आज देखील त्यांचं इथे आगमन होत आहे. रील स्टार कॉमेंटेटर आहेत. 5 चेंडू 6 ची गरज. संदीप ड्राइव्ह करताय बॅक टू द बॉलर आणि फलंदाज झाले बाद विकेटचं बटन लागतो. अजून एक धक्का. संदीप पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. 2 विकेट गमावलेत या षटकामध्ये. या सामन्यामध्ये ट्विस्ट, या सामन्यामध्ये कमबॅक झालेला आहे आयरेगाव या संघाचं. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. मोहन फुलोरे बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. स्ट्राइक इनला बॅट्समन भोलानाथ म्हात्रे. 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 6. कंपल्सरी चेसिंग. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की हा सामना कोण जिंकेल, वसार की आयरेगाव, आयरेगाव की वसार. एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज. मामा काय निर्णय काय? यस, चेक करूया आपण. चला पंच या आपण. अरविंद म्हात्रे आणि श्रीनाथ पाटील आपण या. चला एक धाव असेल, डेलिब्रेट नाहीये असं तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे. चला 3 चेंडू शिल्लक आणि 5 ची गरज. स्ट्राइक इनला बॅट्समन मोहन फुलोरे ऑन स्ट्राइक. क्या बात है, लेग ब्रेक, लेग ब्रेक हा चेंडू.
याआधी जल्लोष होता वसार संघाच्या प्रेक्षकांमध्ये आणि आता मात्र जल्लोष आहे आयरेगावच्या प्रेक्षकांमध्ये. चेंडू शिल्लक आहे 2 धावा बनवायच्या या मॅच मध्ये 5. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि पुन्हा एकदा लेग ब्रेक. संदीप पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या संदीप पाटील साठी. 5 चेंडू फेकलेत, अवघी 1च धाव खर्च केलीये संदीप पाटीलने. चेंडू शिल्लक आहे 1. कंपल्सरी 5 धाव बनवायच्या आहेत. याचाच अर्थ षटकारच मारावा लागेल वसार संघाला. असं वाटलं की वसार संघ हा सामना सहज जिंकेल, परंतु हे नियतीला मान्य नाहीये. संदीप पाटीलला हे मान्य नाहीये. 1 चेंडू 5ची गरज. आणि शेवटचा चेंडू आले डॉट आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ. आयरेगाव 40+ या संघाने उलटफेर केलेला आहे. होत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि सामना संदीप पाटीलने जिंकून दिलेला आहे. आणि करण भगत यांच्याकडून संदीप पाटील यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेला आहे. संदीप पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या संदीप पाटील साठी. 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड केलेल्या आहेत. ही क्लिप येईल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. 6 चेंडू 6 धावा डिफेंड केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये, या आमदार खासदार चषकामध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संदीप पाटील, मॅन ऑफ द मॅच. आहेत सर्व आयरेगावचे आमचे हे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे. पांडुशेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि